सोलापूर शहरामध्ये 2 बसवर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्यामुळे एसटीचं 10 ते 15 हजार रुपयाचं नुकसान झालं आहे। MH11 BL 9361 ही तुळजापूर आगाराची बस तुळजापूर ते सोलापूर मार्गावर धावत असताना दुपारी 3च्या दरम्यान राज्य परिवहन बसच्या डाव्या बाजूला प्रवासी दरवाजावर काचेवर अज्ञात इसमांनी दगडफेक करून काच फिडून अंदाजे 2000 रुपयाचं नुकसान झालं। तर दुसरी बस ही सोलापूर आगाराची MH14 BT 4952 सोलापूर ते सातारा या बसवरही अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याने समोरची काच फोडून 15000 रुपयाचे नुकसान झाले आहे। पुढील तपास जोडभावी पेठ पोलीस करीत आहेत। प्रवाशांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता प्रवास करावा असं आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं केलं आहे। श्री उत्तम मुंडे दुपारी 3:30-4च्या दरम्यान राप महामंडळाच्या 2 बसेसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली होती। यामध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही। पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या बंदोबस्तात पुढील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे। प्रवाशांनी कुठलीही भीती न बाळगता प्रवासाचा लाभ घ्यावा, आपापली इच्छित स्थळी जाण्याची मी महामंडळाला विनंती करतो। गाड्यांचं एका गाडीचं 10 ते 15 हजार रुपये नुकसान आहे। काच फुटलेली गाय बसेसची समोरील काच फुटलेली आहे। कोणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं? त्यांचा तपास चालला आहे। पोलीस घटना झाल्यापासून बस स्थानकावर आहेत, त्यांच्या बंदोबस्तातच शहराच्या बाहेर बसेस जात आहेत। काय आव्हान कराल प्रवाशांना शांततेने प्रवाशांना आव्हान करणार आहे। त्यांचं ते नियमित काम आहेत, त्यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या नियमित नियोजनाप्रमाणे करावा। मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।